उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देणं पण काही अटी शर्तींसह काही प्रतिसाद असणं आणि त्यावर आता मनसेतून प्रतिक्रिया येत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की अटी शर्तींवर काही होणार नाही आणि युती ही फक्त निवडणुकांपुरती नसते किंवा मैत्री निवडणुकांपुरती लक्षात घ्या, मुद्द्यावर होऊ शकते। तुमचा मला विषय समजला। काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात, बरोबर आहे। त्याच्यामुळे ही अशी काटे मारत असतात। राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा। ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे? नाही आल्या। कोणती अट कोणती शर्त आहे? जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात, जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे, एक लक्षात घ्या। त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही। एकही अट आणि शर्त त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगा। राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी। प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही। या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत। ही अट नाही, ही लोकभावना आहे। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा। आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही जी जान से महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत। माझ्यासारखा माणूस जो आहे, याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे, माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे, माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे। मी माझं आता पुढलं संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलं आहे। आता मी राज साहेब, माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय। महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे, मराठी माणसाचा स्वाभिमान।